राज्यातला शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या चक्रात अडकलाय। यंदाचा पावसाचा लहरीपणा आणि पेरणीनंतर झालेल्या नुकसानीमुळे हजारो शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट आहे। बियाणं, खतं, मजुरी यावर आधीच खर्च केलेला असताना पुन्हा एकदा नव्याने पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे। एकीकडे आसमानी संकटाने शेतकरी हवालदिल झालाय, दुसरीकडे आर्थिक संकटाने त्याची कंबरच मोडली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डीपीडीसीच्या माध्यमातून दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तसा निर्णय झालाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलेल्या निर्णयानुसार जर शेतकऱ्यांवर बोगस बियाणं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणीची वेळ आली तर लागणाऱ्या नवीन बियाण्यांकरता निधी डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन व विकास समिती मार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे। अमरावती, अकोला, नागपूर आणि राज्याच्या इतर भागामध्ये जे बोगस बियाण्यामुळं आज पीक आलं नाही, सोयाबीनचं पीक आलं नाही, कापसाचं पीक काही ठिकाणी आलं नाही आणि त्यामुळं त्यांना बियाणं आता शासन उपलब्ध करून देणार आणि डीपीसीच्या पैशातून उपलब्ध करून देणार असा निर्णय आज घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।